बाकीचे वकील असो डॉक्टर असो बाकी काय माझ्या तोंडात सांगितलं ते आपला आपण समजून घ्यायचं प्रत्येकाचा धंदा आहे पण त्यांच्यासाठी कोणी सांगितलं की सोपं नाही बरोबर आहे कारण ही नाडी डॉक्टरच्या हातात आणि ही नाडी आहे त्यांच्या हातात कशा असतात बाकी त्यांनी मला सांगितलं साप वाट लावून घेतले काय आपण तो सांगायचं नाही तर कधीच आपल्या धंद्याबरोबर प्रेमाने नाही करायचं समजलं ही तुला माझ्याकडून आजच्या दिवशी सल्ला देऊ तरी तुला कमी आहे म्हणतात लक्षात कारण प्रामाणिकपणा असायला पाहिजे बुवा आणि काय संयम नको बुवा संयमावर दुनिया कायम संयम ज्याच्याकडे नाही ना तो माणूस अहंकाराने म्हणतो लक्षात घ्या संयम हा फार गरजेचा आहे बरं बुवा मी पुन्हा एकदा सांगतो मी मगाशी ज्या महिलांनी भजन केलं त्या महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण त्यांनी आईचा खरा जागा केलेला आहे प्रत्येक गाणं त्यांचं तुम्ही नीट आहे का बुवा तुम्ही काय बोलता त्यांना दोघी तुम्ही कुठे बेसूर होते बुवा तुम्ही भजन चालू करताना काय सांगितलं माझी तब्येत जराशी बरी नाही माझा आवाज थोडस मान्य केलं तसं त्यांचं काहीतरी स्पोर्ट्समॅनशिप असायला पाहिजे स्पोर्ट्समॅनशिप तर भागा माहिती तुम्ही ही तुझी आहे करून दाखवताना त्याच्यावर तुम्ही पटायचं पण जे करायचे मान्य करा कधीच कोणाला बोलायचं नाही ज्याने भजन मंदिरात केलं ना तो देवाचा भक्त आहे लक्षात घ्या फक्त सुरत करतो की बेसुरत देवाला हवा करतो देवाला आळवतायला हवा देवाचं नामच म्हणतो तेव्हा मी किती चांगला गाऊन केलं त्याला आपल्याला तुमच्या गाण्याला नाव आहे आणि माझी ऐकू पण नाही कारण मी कोणाला नाव ठेवण्याची माझी लायकी नाही लक्षात कारण ते कोण मोठं नाही जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार मनात शोधली पाहिजे आहे पण सुखी सगळ्या परिपूर्ण कोण नाही ते माणूस अर्धवट आहे लक्षात घ्या पण तुम्ही काय दुसरं दिवस बसतो महाराष्ट्र आज दुसरा दिवस म्हणजे ब्रह्मरूपिणी जेव्हा शंकर भगवान म्हणजे पार्वतीने जेव्हा जन्म घेतला हिमालयाच्या भोवती तेव्हा शंकर बरोबर माझं लग्न व्हावं म्हणून तिला नारदाने सांगितलं तू तप कर तो तप पण तिने असा केला की जवळजवळ 10,000 वर्ष त्या माऊलीने फक्त फळं खाल्ली आणि शेवटला 3,000 वर्ष फक्त सुखी बेलाची बनायला सुखी आणि त्यानंतर ब्रह्मदेवाने तिला प्रसन्न होऊन सांगितलं की आता तुझं लग्न शंकराशी आता हे तू व्रत सोड यांनी मला व्रत केले नाही तब्येत बघ कशी झाली अहो कालपासून तुमच्या मागे लागले तू औषध आणते नाही बोलतोय ना प्रेम तुमच्या मला आय लव्ह यू बोलला हे प्रेम वेगळं आणि हे प्रेम वेगळं आईला तुम्ही नुसतं प्रेम बोलतो अशाचा भाग नाही मी माझ्या आईला पण आय लव्ह यू म्हणायचो माझ्या वडिलांना सुद्धा आय लव्ह यू
माझ्या बहिणीला सुद्धा आय लव्ह यू म्हणतो, माझ्या मुलाला सुद्धा म्हणतो. कारण आय लव्ह यू इंग्रजी आहे. इंग्रजी काय माहिती आहे का, सगळ्यात बेकार भाषा. इंग्रजी भाषा सुरू होते म्हणून ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग आणि झेड फॉर काय जेवला. फळाला सुरू झाली सगळी कुठे जनावरांकडे. मराठी भाषा काय सुरू होता, अला सुरू होते आणि ज्ञानाला संपते, म्हणजे अज्ञानाला सुरू होऊन ज्ञानाला जी संपते आमची मराठी भाषा. आता ते लिहिलं म्हणून सांगलं, मी पुढे काय सांगितलं उल्लेख करतो. प्रेझेंट ऑफ माइंड म्हणतात ना, म्हणजे ते या वर्डकडे अगदी चांगलं आहे. म्हणजे त्याचा जो बघा, मी आता चांगला सांगायला आता सगळं उलटा करून सांगतो. आणि सांगतात काय, हो त्यांनी राहिलं नाही बहिणी का लाडकी बहिणीचे पैसे मिळाले, तुम्ही नाव बदलं ना समीरी कदम, बरोबर तुमचं अहो ती लाडकी बहीण, त्या लाडक्या बहिणीमध्ये माझी बहीण आहे, माझी बायको आहे, माझी आई असेल कुठेतरी, लक्षात घ्या. चांगलं होतं ना. लोक आजचं काय माहिती आहे, आपल्या मराठी समाजामध्ये म्हणा किंवा आजच्या या कलियुगामध्ये दुसऱ्याचं वाईट ते आमच्यासाठी चांगलं, दुसऱ्याच्या वाईटात समाधान मानणारे आम्ही लोक, हे कुठेतरी संपूर्ण गरजेचं लक्षात घ्या. आज आईचा नवरात्रीचा उत्सव चालू आहे, त्यानिमित्ताने आज खरं सांगतो की हे प्रारंभच असणं गरजेचं आहे. हे आमच्या दोघांच्या प्रारंभाचा म्हणून तुम्ही आम्हाला या ठिकाणी बोलवून पाहिजे. एक राजा असा झाला की ज्याचा जन्म झाला महालात, आणि एक राजा असा झाला त्याचा जन्म झाला जेलमध्ये. महालात जन्म झाला तो प्रभू रामचंद्र, बरोबर की नाही, आणि ज्याचा जेलमध्ये जन्म झाला तो श्रीकृष्ण. 11,000 वर्ष श्रीराम जगले आणि 125 वर्षापर्यंत श्रीकृष्णाने लीला दाखवली. पण त्या 11,000 वर्षात श्रीराम कधी हसले नाही, कारण त्यांच्या प्रारंभात नव्हतं. पण श्रीकृष्ण जेलमध्ये जन्म होऊन सुद्धा कायम हसत राहिला. आज आपण सगळे हसतो त्याच्या लीला बघतो. हे प्रारंभ, हे प्रत्येकाचं प्रारंभ ते देवाने दिलेलं आहे. त्याच्या मागे पुढे काय नाही. पुढे काय, कारण बुवा आमचे तसे हुशार आणि तुझे पॉईंट आता सोडतं नाही भजन करूया, आवाजाचं बरोबर. म्हणजे एक सांगेन की 365 दिवसामध्ये जवळजवळ 312 एक वर वारी करा, एकदा मोठ्या करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बुवा, बरीच लोक म्हणतात आपल्याकडे की बागांची पण खरोखर तुम्ही असाल खरं जे आम्ही या खुर्चीवर बसून तरी खोटं बोलत नाही, कारण ही नारदाची खुर्ची आहे, याच्यावरून खोटं बोलणं चुकीचं आहे. अध्यात्माचं आपल्याला कळत असेल तर याच्यावर खोटं बोलायचं नाही. कारण सांगतो तुम्हाला मी आवाज म्हणतो, कारण आता तुमचा आवाज बसलाय, पण तुम्ही आताही तुमचं भजन त्या स्टँडर्ड पेटीवरती त्या पट्टीचं करताय. तुम्ही आवाज जोरात नाही का जोरात टाळायला, आणि हे चांगलं सांगा दुसरं ते चांगलं धाकटो भावाचं समाजाला. आणि मागाशी मला काय सांगलं तर हो बुवा त्या भागात काय समजा नाही, मागा काय परिणाम आणि मागा सांगत बटना हळूहळू घेऊ. अहो मागा तुमच्या आता तब्येत बघा, तुमचा आता हळूहळू घेऊ पार्ट ऑफ द जोक बघा. तो असं चुकी तो कोणी खरंच सांगितलं की अध्यात्म मी सांगणार आणि व तुमचं मनोरंजन करणार. तुम्ही काय नाही म्हणून त्यांना तुम्ही निवडलं की पुढे तुम्ही चालू करा, कारण मला कोण ओळखत नाही. फोन केला ते बुवा बरोबरच आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप फेमस बुवा आहे. चला
त्याचं कारण सांगू. कारण नवमीला भक्तीमध्ये श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे, लक्षात घ्या. आम्ही कीर्तन भक्ती करतोय, बरोबर. कीर्तन भक्ती करणार म्हणजे आम्ही जाताना पाकिट घेऊन आणा, पण तुम्ही काय घेऊन आणा? तुम्ही तुमचा वेळ देता. तसे काय टाइम इज मनी. आज
काय वेळेचं एवढं महत्व आहे ना, गेलेली आजची तारीख गेली तर परत कधी येणार नाही, बरोबर. आणि तुमच्या म्हणजे म्हणतात ना हरिनाम हे कानावर पडण्यासाठी तुमच्या प्रारब्धात ते असणं गरजेचं आहे. आणि आज तुमच्या कानावर हरिनाम पडतंय म्हणजे तुम्ही पुण्यवान लोक आहात. त्या जोरदार काळ तुम्ही आपल्यासाठी वाढवता. कारण एक ठिकाणी टाळी आहे, तुम्ही भजन संपल्यावर वाजवता ना, माझ्या भजन काय वाजवून देत आहे, माझं भजन संपलं की तुम्ही जी मला चांगला वाटलं मिळालं की नाही एखादं वाजवली तरी चालेल, पण भजन चालू असताना ही टाळी अशी वाजव. हे संपूर्ण एकावर एक 2 3 हे 3 4 बोटांचे झाले तुम्ही जॉईंट 4 3 12 आणि अंगठे देतो हे झाले 2 मिळून 14. हे 14 आणि हे 14 हे एकावर आपण आपटले की 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराणाची ही 48 टाळी आपण त्या परमेश्वराच्या चरणी वाजवतो. आणि ही परमानंदी टाळी लक्षात घ्या. आणि ही जर तुम्ही टाळी वाजवली तर तुमची भक्ती पूर्ण होणार. लक्षात घ्या, ही टाळी वाजवायला लागू नका, जीएसटी वगैरे काय नाही. चालेल सांगते. हा ती ना ऐका, आता यांनी हा विषय काढला ही टाळी कोण वाजवतात. आज आपण तुमच्या मंदिरात बसलो अर्धनारी नटेश्वर कोण. हा बरोबर ना. आपण काय म्हणतो याच्याबद्दल आपण ह्या लोकांना आपण आपल्या इंडियामध्ये आपण याला काय म्हणतो हिजडा म्हणतो, बरोबर ना. पण हा हिजडा नाही. इटलीमध्ये पहिला जेव्हा किन्नर जन्माला आला इटलीमध्ये 24 एप्रिलला 24 एप्रिल इटलीमध्ये हिजडा म्हणजे किन्नर जन्माला आला, तेव्हा त्या किन्नरचा दिवस म्हणजे हीच डे म्हणून इटलीने सुट्टी डिक्लेअर केली, हीच डे. पण तो इटली पासून मुंबई मध्ये हिजडत होता. म्हणजे हे सत्य आहे. काय तुम्हाला सांगितलं की मी एकही वेळी घेऊन का भजन करत नाही, कारण आपला विश्वास त्या परमेश्वरावर असणं गरजेचं आहे, त्या आईवरती. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही देवावर भार टाकणार तेव्हा तो भार उचलणार. कारण आम्ही जातो देवळात कशा जातो, फक्त मागायला जातो. मागायला काय म्हणतो, गाडी ते बंगला दे, पण एक तरी म्हणत असा की देवाला देवा तू मागा बोलायचं काय म्हणत, बरोबर की नाही. त्या माऊली समोर बसलेले आहेत, माझ्या आईसारख्या वाटतात मला बघायचं. माझी आई पण अशी बसायची भजनामध्ये अधिकारीचा. पण सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या की देवाला तुम्हाला कोणी चॉकलेट दिलं, चॉकलेट एखाद्या तुम्ही काय म्हणता त्याला थँक्यू. तुम्ही देवाला कधी थँक्यू म्हणाला का, एवढा नरदेह त्या देवाने आपल्याला दिलेला आहे, त्याबद्दल तरी देवाला तुम्ही थँक्यू म्हणाल का, एकदा विचार करा. नाही म्हणाला असं तर एकदा त्या परमेश्वराच्या समोर त्याला धन्यवाद म्हणा की देवा एवढे वर्ष चांगलं आयुष्य दिलं. आणि हेच खरं अध्यात्म आहे. आणि ही परत देवाची आहे. लक्षात घ्या. देवाने मला वाटतं 19 मात्रा म्हटल्या, अतिशय सुंदर. बुवाच्या म्हणजे गायनाची कोणी नाच करूच नाही. लक्षात घ्या, अतिशय गोड गायक म्हणजे आम्ही त्यांना खूप मानतो त्या बाबतीमध्ये शिकत नाही. बाकी अध्यात्म काय असतं, मी तुमचा बघून शिकायला बघतो. तुम्ही जे करतात उद्योग सांगता ते बघून तुम्ही पण शिकायला अध्यात्म. ट्राय बट डू नॉट ट्राय. असं केलं ट्राय बट डू नॉट ट्राय. मग काय प्रयत्नाच्या अंतिम परमेश्वर आणि प्रयत्नाशी परमेश्वर. प्रयत्न करून पटना मात्र दिवस पण सांगतात हळू घेऊन.
ओंकार होते हे दोन म्हणजे हे जे कलावंत आहेत पप्पा ह्यांना सगळ्यात पहिला मान लग्नामध्ये त्याचं कारण सांगतो की मेलेल्या जनावराचा कातड त्या पप्पाला लागलंय बरोबर आणि त्या मेलेल्या जनावराच्या कातड्यातून एक अतिशय सुंदर असा नाद ब्रह्म ते लोक त्याच्यातून काढतात आणि ह्या भजनामध्ये रंग भरतात सगळ्या पप्पाची पण असतात सगळ्यांसाठी कारण नादब्रह्म शब्दब्रह्म आणि तालब्रह्म हे तीन ब्रह्म मिळतात तेव्हा तो परब्रह्म मिळतो आपल्याला लक्षात हे त्या ब्रह्माबद्दल मोठं गूढ आहे पुढे जाय आणि मला ती फॅशन मध्ये सांगितलं की हिरो सदा घालतात मी काय लिहून नाही घेतले पॉईंट जे आठवतं ते मी पॉईंट तुम्हाला कंटाळा तसं सांगा पण त्यांनी सांगितलं की 9 रंग आपल्या स्त्रिया 9 रंगाच्या 9 साड्या घेतात हे बरोबर ना आणि मुळात फॅशन ही जी आहे ही संस्कृती सांभाळून केलेली फॅशन आता आमच्याकडे मुलं जे आहेत मुलं ही 30ची कमाल असेल 30ची मुलाची तर पॅन्ट किती घेणार 32ची तुझे पाय पडा गेलो तू आजच्या गाव कुठे बरा ती फॅशन करण्यापेक्षा आमच्या माता भगिनी या साड्यांचे कलर घेऊन उलट त्या निमित्ताने का होईना आमच्या सर्व माता भगिनी हा नवरात्र उत्सव साजरा करतात लक्षात घ्या आणि त्याच्या निमित्त सगळ्या स्त्रियांसाठी काय कारण काय आमच्याकडे काय विद्या पण आता हे जे दिवस आहेत नवरात्रीचे 9 दिवस पहिले 3 दिवस हे दुर्गे मातेचे दुसरे 3 दिवस हे महालक्ष्मीचे आणि शेवटचे 3 दिवस हे सरस्वतीचे आमच्याकडे काय ताकद कोणाकडे दुर्गा मातेकडे धनदौलत कोणाकडे लक्ष्मी मातेकडे विद्या कोणाकडे सर्व आमच्याकडे काय आम्ही घंटन गोपाळ नावापुरते बरोबर म्हणून ही स्त्री श्रेष्ठ आहे लक्षात घ्या म्हणून माता आपली जी आपली आई आहे ही सगळ्यात श्रेष्ठ आता मी ते गजरामध्ये तुम्हाला सांगितलं वेळ नाही घालतो कारण वेळ कमी आहे तुम्हाला गजर व्हायचा कारण मी बोलत आहे तो सकाळ तुम्ही काय करायचं तुम्हाला वेगवेगळ्या गावचे सुपुत्र म्हणजे आमच्या आजोबा समाज आज किती वर्ष 3 वर्ष झाली ना 3 वर्ष झाली माऊलीला पॅरलाइज झालेला आहे पण ह्याला म्हणतात खरी भक्ती आज ह्या परिस्थितीत सुद्धा इतक्या येऊन इथे भजनाचा जोरदार करा हे संस्कार आपल्या मुलांना पुढे होणार आहे लक्षात घ्या मुलं चुकतात नाही आई वडील चुकतात मुलांना आई वडील दाखवणार तेच मुलं करणार